सुरुवातीला महत्त्वाची बातमी, तुम्हाला जर तुमच्या घरातील वीज बिल अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणात येत असेल, 1000, 2000, 3000 येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. या वीज बिलाचं कायमचं नायनाट करण्यासाठी कायमचं वीज बिल तुम्हाला 50 रुपये ते 10 रुपयांपर्यंत येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठा खुलासा केला आहे तो वीज कर्मचाऱ्यानेच, वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यानेच. ही ट्रिक कोणालाही आम्ही सांगितली नाही, मात्र आज ही तुमच्यासमोर सांगत आहोत. तुम्हाला येणारं लाईट बिल शेवटपर्यंत 50% वरून 10% येणार. तेव्हा ही बातमी आपल्यासाठी आहे. सविस्तर ही बातमी आपण जाणून घेऊया. वीज बिल कायमचं बंद होण्यासाठी, वीज बिल कायमचं कमी होण्यासाठी तुम्हाला हे 5 महत्त्वाचे जुगाड जर तुम्ही केले तर तुम्हाला मात्र कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचं यावरून समजतंय. वीज बिलाचं कायमचं बंद, हे 5 जुगाड वापरा आणि लाईट बिल 0 करा. मित्रांनो, तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. सध्या आपण जर पाहायला गेलं तर देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या गावामध्ये प्रत्येकाला लाईट बिल हे दरवेळेस वाढून येत असतं. ते वीज बिल वाढून येतं, मात्र ते बिल कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी काही उपाययोजना कराव्या लागतात. त्यातील महत्त्वाच्या 5 या उपाययोजना तुम्ही जर केल्या तर तुम्हाला 0 बिल येईल. जुगाड याला म्हणतात. 5 महत्त्वाचे जुगाड आहेत ते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वीज बिलासंदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आम्ही आता तुम्हाला देत आहोत. तुमचे महिन्याला 3000 5000 वाचतील अशा प्रकारासाठी हा व्हिडिओ बनला आहे. म्हणजे तुम्हाला महिन्याला 3000 5000 रुपयेसुद्धा मिळतील. ही याबद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आता आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. तुम्हाला जर वीज बिल जास्त येत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण बघितलं तर प्रत्येकाला वीज बिल 500च्या वरती, 1000च्या वरती, कोणाला 2000, कोणाला 3000, 5000च्या वरती अशा प्रकारचंच वीज बिल दर महिन्याला येत असतं. परंतु हे वीज बिल तुम्हाला कायमचं कमी करायचं आहे तर तुम्हाला मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्या वीज बिलाच्या बातम्या कायमच्या बंद होतील आणि तुम्हाला तुमचा होणारा सर्वात मोठा त्रास बंद होईल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या विशेष बातमीपत्रामध्ये. उन्हाळा असो वा पावसाळा, दर महिन्याला हातात येणारे 1000 रुपयांची वीज बिल पाहिले की अनेकांच्या डोक्याला ताप होतो. घरात AC, फ्रीज, वॉशिंग मशीन, TV, पंखे चालवले की महिन्याच्या शेवटी वीज वितरण कंपनीकडून आलेला बंपर आकडा खिशाला मोठा फटका देतो. म्हणून मध्यमवर्गीय कुटुंबाचं बजेट पूर्णपणे कोलमडते. वाढते वीज बिल हे मुख्य कारण ठरवते. पण विचार करा, जर तुमचं वीज बिल 50 ते 80% कमी झालं, म्हणजे तुम्हाला वीज बिल 50 रुपयांपर्यंत आलं, अगदी 0 रुपये आलं, तर होय, हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 मोठ्या जुगाड ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे वीज बिल कायमचं कमी करू शकता. हे कोणते 5 उपाय आहेत आणि ते कसे काम करतात, चला पाहूया आमचा विशेष रिपोर्ट. जुगाड क्रमांक 1. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सध्या ही जुगाड करण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावे लागतील. वीज बिल कायमचं मोडीत काढायचं असेल, सर्वात मोठा यशस्वी पर्याय तुम्हाला तुमच्या घरामध्येच आहे. जेव्हा वायरमॅन तुमच्याकडे येईल तेव्हा त्याच्याकडून हे सगळे महत्त्वाचे जुगाड करून घ्यायचे आणि त्याला तुमच्याकडून 0 बिल करून घ्यायचं आहे. जर तुमच्या स्वतःच्या घराचं छत असेल तर भारत सरकारची PM सूर्य घर मुक्ती बिजली योजना तुमच्यासाठी मोठी वरदान ठरत आहे. तुम्हाला जवळजवळ 90% सबसिडी मिळते आहे. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर तुम्हाला 2 ते 3 किलोवॅटचा सोलर पॅनल सेट लावला तर सरकार तुम्हाला तब्बल 80,000 रुपयांपर्यंत सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यात जमा करते. म्हणजे वरून तुम्हाला लाईट बिल देखील 0 आणि तुमच्या बँक खात्यात तब्बल येणारा 80,000 रुपये. ही सरकारची योजना आहे. त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो PM सूर्य घर मुक्त बिजली योजना. त्यानंतर नेट मीटरिंग चालू आहे. दिवसा जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा तुमचे सोलर पॅनल्स वीज तयार करतात. ही वीज तुम्ही वापरता आणि उरलेली वीज नेट मीटरद्वारे महावितरण कंपनीच्या ग्रीडला पाठवली जाते. 0 बिल कसं येतं? रात्रीचा जेव्हा सूर्य नसतो तेव्हा तुमची ग्रीडची वीज वापरताना महिन्याच्या शेवटी तुम्ही ग्रीडला दिलेली वीज ती 0 होते. म्हणून तुम्हाला दर महिन्याला 0 रुपयाचं वीज बिल येत असतंय. आणि सगळ्यात मोठी आता पुढील काळामध्ये वापरली जाणारी ट्रिक आहे.
अनेकदा लोकांचा असा गैरसमज असतो की उपकरणे बंद केली की वीज वापरली जात नाही, पण हीच सर्वात मोठी चूक आहे. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत फॅन्टम लोड किंवा स्टँड बाय पॉवर म्हणतात. म्हणजे चार्जर, टीव्हीचा प्लग, आपण टीव्ही रिमोटने बंद करतो किंवा मोबाईल काढून घेतल्यानंतर चार्जरचा स्विच ऑन ठेवतो. अशा वेळी उपकरणामधील ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट सतत थोडी थोडी वीज शोषत असतात. स्टँड बाय मोडचा फटका. एका अभ्यासानुसार घरात बंद वाटणाऱ्या पण प्लग ऑन असलेल्या उपकरणाद्वारे दरमहा 10 ते 15% अतिरिक्त वीज बिल येतं. स्मार्ट प्लग आणि मास्टर स्विच जुगाड. घरामध्ये स्मार्ट प्लग किंवा मास्टर कट ऑफ स्विचेस वापरा. तुम्ही घराबाहेर पडताना किंवा रात्री झोपताना एकाच स्विचने सर्व अनावश्यक उपकरणांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमची वीज बिल 0 रुपयापर्यंत येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा जुगाड आहे तिसरा. घरात 24 तास चालणारी सर्वात जास्त उपकरणं कोणती असतील तर ते आहेत पंखे आणि फ्रीज. जर तुम्ही जुने पंखे वापरत असाल तर तुम्ही दरमहा पैशांची होळी करत आहात. नेहमीच जुने पंखे 75 ते 80 वॉट वीज खातात. याउलट नवीन BLDC पंखे फक्त 28 ते 35% वीज वापरतात. एका पंख्यामध्ये तुम्ही 50% पेक्षा जास्त वीज वाचवता. एका घरात 3-4 पंखे असतील तर तुमचे वर्षाला 10,000 रुपये तुमचे वाचू शकतात. नेहमी जुनी उपकरणे बदलून 5 स्टार असलेली उपकरणे खरेदी करा. पुढची महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात एअर कंडिशनर चालवला की वीज बिलाचा मोठा बॉम्ब फुटतो. पण AC वापरूनही वीज बिल तुम्हाला 50% कमी करण्याचा एक सर्वात सायंटिफिक जुगाड आहे, तो म्हणजे थंडावा आणि बचतीचा गोल्डन फॉर्म्युला. मित्रांनो, AC सोबत पंखा चालू ठेवा. AC 24 वर ठेवा आणि पंखा 1-2 वर. यामुळे संपूर्ण खोलीत थंड हवा पटकन पसरते आणि ACच्या कॉम्प्रेसरवर लोड येत नाही. फिल्टरची नियमित स्वच्छता. ACचं फिल्टर दररोज 15 दिवसांनी धुवून स्वच्छ करा. फिल्टरवर धूळ साचल्यास कूलिंग कमी होतं आणि कॉम्प्रेसर दुप्पट वीज ओढतो. म्हणजेच खोलीत सूर्यप्रकाश थेट येत असेल तर खिडक्यांना जाड किंवा सनब्लॉक पडदे लावा. खोली बाहेरून गरम झाली ना तर AC खूप कमी युनिट्स वापरेल. म्हणजे तुम्हाला 0 बिल तुम्हाला तुमच्या घरामध्येच येईल. घरातील जुने CLF किंवा पिवळे बल्ब वापरून YouTube लाईट वापरा. म्हणजे तुम्हाला 0 बिल येईल. तर मंडळी, वीज बिल काही जादूने कमी होत नाही, तर यामागे योग्य नियोजन, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर असतो. जर तुम्ही आजच तुमच्या घरात हे 5 मोठे जुगाड अंमलात आणले म्हणजे तर तुम्हाला बिल मात्र 50% खाली साधारणतः 100-200 रुपयांपर्यंत येईल. म्हणजेच गॅरंटीने 0 बिल देखील होऊ शकतं. तुम्हाला यातील कोणता जुगाड सर्वात जास्त आवडला? हा जुगाड करण्यापूर्वी तुम्ही काय कराल? नक्कीच तुमचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये जर हे जुगाड वापरले तर तुम्हाला वीज बिल 100-200 किंवा 300च्या रुपयामध्ये घरामध्ये येईल. जास्त वीज बिल येणार नाही. त्यामुळे नक्की धन्यवाद. तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद. असेच जुगाडाचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.